चला मित्रांनो, हे गणित सोडवा. गणित काय आहे बघा. 343 गुणिले 343 गुणिले 343 वजा 113 गुणिले 113 गुणिले 113 छेदाला बघा. छेदाला काय आहे? 343 गुणिले 343 अधिक 343 गुणिले 113 अधिक 113 गुणिले 113, बरोबर. तर कसं सोडवणार तुम्ही हे गणित? असे गणित दिले तर गुणाकार करत बसायचा नाही. म्हणजे 343 गुणिले 3 दा 343 करायचा, किंवा 113 गुणिले 3 दा 113 करून वजाबाकी करायची. नंतर छेदाला त्यांच्या बेरीज राशी करून सोडवण्याचा प्रयत्न करायचा नाही. असे गणित दिले तर आपल्याला सूत्र माहिती आहे, जे की आपण 5वी ते 10वी मध्ये सूत्र शिकलेलं आहे. आता इथे कोणत्या सूत्राचा उपयोग होतो हे पाहूया. बघा, 343 किती आहे? 3 दा. त्याला आपण ए म्हणू. 3 दा म्हणून काय झालं? ए क्यूब. वजा 113 किती आहे? 3 दा आहे. त्याला आपण बी म्हणू. छेदाला 343 म्हणजे काय म्हणले आपण? ए. इथे किती आहे? 2 दा. म्हणून काय झालं? एचा वर्ग अधिक 343 म्हणजे ए गुणुले 113 म्हणजे काय म्हणले आपण? बी अधिक 113 किती आहे? 2 दा. 113 म्हणजेच काय? बी. आणि त्याचा वर्ग होणार, कारण ते 2 दा आहे. आता ए वजा बी हे दिसतंय. ए क्यूब वजा बी क्यूब. त्याचं सूत्र माहित पाहिजे ना आपल्याला. तर सूत्र काय? ए वजा बी, नंतर दुसऱ्या कंसात काय येणार? ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. छेदाला काय येणार? जे आहे तेच. ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. बघा, हा कंस वरचा आणि खालचा काय? सेम, म्हणून काय झालं? हे कट झाले. आता राहिले काय? ए वजा बी. ए म्हणजे काय? 343. आणि बी म्हणजे काय? 113. आणि या दोघांच्या मध्ये वजा बाकीचं चिन्ह. मग करा, 343 वजा 113 किती आले? 250. आहे का पर्याय? बघा, सॉरी, वजा बाकी चुकली आपली. 243 गुणिले वजा 113 230 येते. अशा पद्धतीने हे गणित सोडवण्याचा प्रयत्न करायचा.